नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर आपला आता हा दिवाळीचा सण सुरू होणार आहे आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की दिवाळीची जी पहिली अंघोळ जी दिलेली असते ती म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस. तर तसं नाही आहे. दिवाळीची सुरुवात जी आहे ना ती उद्यापासूनच सुरू होणार आहे. उद्या आहे बसुवारस आणि बसुवारसला पूजा कशी करायची, गायवासराची पूजा कशी करायची, किती दिवे लावायचे, तर ही सगळी माहिती मी माझ्या आधीच्या म्हणजे मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर तुम्ही नक्की बघा आणि उद्यापासून छान आपल्या दिवाळीला सुरुवात करा. तर माझं तर अजून फराळाचं काहीही झालेलं नाही आहे. तर अजून ही साफसफाई संपत नाही आहे माझी. आणि साफसफाई म्हणजे की फक्त वरच्यावर सगळं पुसणं नाही, तर आतून एकूण एक गोष्ट काढून त्यातली जी गोष्ट कामाची नाही आहे ती फेकून देऊन आणि मग पूर्ण असं म्हणतात ना डीप क्लीन जे आपण म्हणतो. आता हा जो देवघराच्या खालचा हा कप्पा आहे बघा, इथे खाली किती धूळ बसली होती. पहिले विचार केलेला की फक्त कप्पा आतून म्हणजे साफ करून घेईन, पण नंतर विचार आला की नको हे काढून बघूया, कारण हे इतकं जड आहे ना, एकट्याने उचललं किंवा लावलं जात नाही आहे. तर मग काढताना पण मी थोडीशी निष्ठाची मदत घेतली आणि लावताना सुद्धा मला तिला बोलवायला लागणार आहे. पण डिसिजन चांगला होता काढण्याचा, कारण बघा आतमध्ये किती धूळ जमा झालेली होती. अगदी हवेने ना धूळ जाऊन बसते ते आपल्याला कळतसुद्धा नाही. तर हा जो कप्पा आहे ना मस्त बऱ्यापैकी मी मोठा बनवून घेतला आहे. तर कारण इथे मी सगळी जी माझी पुस्तकं ग्रंथ ते सगळे मी इथेच ठेवते, कारण इतर ठिकाणी आपण ठेवतो ना तर आपला कधी कधी हातबोट लागून जातो. तर म्हणून देवाऱ्याच्या इथेच म्हणजे देवघराच्या इथेच या देवांच्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या मी इथे ठेवते. तर आता वस्तू व्यवस्थित ठेवायच्या म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी काही ना काही ऑर्गनायझर्स आपल्याकडे असणं खूप गरजेचं असतं. तर अशा काय वस्तू ज्या येतात ना आपल्याला छान गिफ्टमध्ये, तर त्याचा पण आपण अशा प्रकारे बघा वापर करू शकतो. हा छान एक गिफ्टचा बॉक्स आला होता, त्यामध्ये मी गुरुचरित्र ठेवलं आहे. त्यानंतर हा जो फोटो दाखवला ना हा धन्वंतरी देवांचा फोटो आहे आणि हा आपल्याला जी धनत्रयोदशी आहे म्हणजे आपल्याला शनिवारी धनत्रयोदशी आहे, तर शनिवारी आपल्याला धन्वंतरींची पूजा करावी लागते. त्याचासुद्धा संपूर्ण सविस्तर व्हिडिओ आहे. तर तुम्ही मागच्या 1-2 वर्षांचे व्हिडिओज बघाल ना तर तुम्हाला त्या पूजा कशा प्रकारे करायच्या याची संपूर्ण माहिती मिळून जाईल. तर आता हे सगळं सामान जे आहे ते लावून घेते. जी पुस्तकं ग्रंथ रेग्युलर वाचण्यात येतात ती मी अशी बाहेरच ओपन ठेवते. आणि बघा ही सगळी छोटी पुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत, ते इथे एका जागेवर करून ठेवते. स्वामींचं ना हे छान मी बखर मागवली होती, तर तीही मध्ये वाचते. जसं वेळ मिळेल तशी पुस्तकं वाचत राहते. त्यानंतर ही दैनंदिन भगवद्गीता आहे, ही तर सुरूच असते. जिथे स्टॉप होतं ना वाचायचं तिथे मग असं छान सुंदर असं एक मोरपीस घालून ठेवलं आहे की म्हणजे लक्षात राहावं की कुठपर्यंत आपलं वाचन सुरू आहे. आणि हे जे पुस्तक आहे ना हे वरदलक्ष्मी व्रतकथाचं पुस्तक आहे. हे मला एका ताईंनी पाठवलं आहे. त्याच्यासोबत खूप छान लेटर त्यांनी मला पाठवलं होतं की त्यांनी स्वतः त्यांना मिळालं पुस्तक आणि म्हणजे ते जे पोथी आहे ती मिळाली आणि त्यांना माझी आठवण आली आणि त्यांनी माझ्यासाठी सुद्धा एक ते पोथी घेतली. ताई तुम्हाला खूप 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 मनापासून आभार, कारण मी 2 वर्ष झाले पुस्तक शोधते पण मिळत नव्हतं मला. तर त्यांनी सांगितलं की टिटवाळ्याला महागणपतीच्या तिथे जे साईडला पुस्तकांचं संग्रहालय आहे ना तिथे हे पुस्तक मिळेल. तर ज्यांनाही हवं असेल तर त्यांनी तिथून नक्की घेऊ शकता. यासोबत ताईंनी मला एक छान दिवासुद्धा पाठवलेला आहे. तर त्याबद्दल ताईंचं खूप 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 धन्यवाद. गिफ्ट नाही पण हे जे पुस्तक तुम्ही मला पाठवलंत ना ते बघून मला खूप खूप आनंद झाला. तर ही जी छोटी रेग्युलर वाचनाची पुस्तक असतात ती इथे ठेवून देते. त्यानंतर बघा हे असं एक मी किट बनवून ठेवलं आहे की ह्यांना कुठेही बाहेर जायचं असतं ना तर तेव्हा हे घेऊन जातात. यात स्वामींचा फोटो आहे, गंध आहे आणि जपमाळ आहे. तर हे कुठेही जाताना ना हा किट सोबत घेऊन जातात, म्हणजे कुठेही गेलं तरी आपल्यासोबत आपले स्वामी हे असलेच पाहिजेत. आणि एका ताईंनी विचारलं होतं की हे जे तू ग्रंथ ठेवण्यासाठी हे जे वापरतेस ते हे काय आहे, कशा प्रकारचे, तर हे एका ताईंनीच मला पाठवलं होतं गिफ्ट. तर मी ते रेग्युलर वापरते. ह्याच्यामध्ये स्वामीचरित्र सारामृत, नित्यसेवाचं पुस्तक आणि माझी जी माळ आहे नित्यसेवेची तर ती मी ह्याच्यामध्ये ठेवते. याच्यामध्ये आपलं जे अष्टलक्ष्मी कलश भरतो किंवा धनलक्ष्मी कुंचनचं जे सामान आहे ते मी याच्यामध्ये ठेवते. तर बघा अशा प्रकारे इथला हा जो कप्पा आहे ना
हा मस्त व्यवस्थित सेट झाला आहे. आणि अशा प्रकारे क्लिनिंग झाली ना तर त्या क्लिनिंगचं जे म्हणतात ना समाधान ते अगदी वेगळ्याच लेवलचं होऊन जातं. तर अशा प्रकारे एक एक छोटे छोटे जे कप्पे आहेत ना ते सगळे मी व्यवस्थित क्लीन करून घेते. जेव्हा आता सण येतात ना तर तेव्हा ऑनलाईन साईट्सवरती ना बरेच सेल चालू असतात. तर मी काय करते, ज्या ज्या वस्तू मला चांगल्या वाटतात ना तर त्या मी विश लिस्टमध्ये टाकून ठेवते. आणि जेव्हा अशा प्रकारे सेल वगैरे येतात त्या वस्तूंवरती तर तेव्हा आपल्याला त्याचे अलर्ट्ससुद्धा येतात. तर हे कवर आहेत ना मी बऱ्याच दिवसांपासून कार्ट करून ठेवले होते. हे कॉटनचे आहेत, प्युअर कॉटनचे. आणि आपल्या बघा अशा ज्या प्युअर सिल्कच्या वगैरे साड्या असतात तर अशा प्रकारे प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये ना त्याचं सूत जे आहे ते खराब होण्याची शक्यता असते. तर म्हणून अशा प्रकारे कॉटनच्या कवर्समध्ये जर आपण ठेवलं तर त्या साड्या खूप चांगल्या राहतात. तुम्ही आपली जी उशांची कवर असतात ना जुनी ती पण तुम्ही वापरू शकता. पण हे अगदी बेस्ट ऑप्शन आहे आणि क्वालिटी एक नंबर आहे. या ज्या ज्या वस्तू मी तुम्हाला दाखवते ना याच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. सध्या मिळतील की नाही मला माहीत नाही, कारण ह्या सगळ्या ज्या लाईट्स मी मागवल्या होत्या ना या मलाही खूप उशिरा आल्यात, त्याच्यामुळे ह्या मी तुम्हाला उशिरा दाखवते. तर ह्या लाईट्स बघा किती मस्त आहेत. म्हणजे पाईप्स आहेत हे असे जवळपास 8 पाईप्स येते आणि एकदम मस्त वाटतात लाईट्स याच्या. तर मग म्हटलं चला मागून बघू, नाही आवडला तर रिटर्न करता येतील. पण रिटर्न करण्याची गोष्टच नव्हती, कारण खूपच मस्त वाटत आहेत ह्या लाईट्स लागल्यानंतर. आणि ह्या मी तुम्हाला अशाच दाखवते, पण नंतर लावूनसुद्धा दाखवणार आहे की लावल्यानंतर ह्या कशा प्रकारे दिसत आहेत. खूप छान आहेत. हे दुसरं जे लाईट मी मागवलं होतं ना ते हे क्रिस्टल बॉल्स आहेत आणि अशा उभ्या लाईन्स या आपल्याला सोडायच्या आहेत. ह्यावेळी मी लाईट अशा प्रकारे बघत होती की लावायला आपल्याला थोडंसं कम्फर्टेबल असलं पाहिजे, कारण त्या खूप मोठ्या ज्या माळा येतात ना त्या लावायला आणि काढायला खूप प्रॉब्लेम होतो. तर म्हणून इझी टू इन्स्टॉल अशा असल्या पाहिजे आणि दिसायला पण सुंदर वाटल्या पाहिजे. ते ह्या लाईट्स बघा किती मस्त आहेत. याच्यामध्ये संपूर्ण हे क्रिस्टल बॉल्सच्या अशा उभ्या माळा आहेत की ज्या तुम्हाला लावायला अगदी सोप्या जातात. तर याचे जे इफेक्ट्स आहेत ना लाईट्सचे ते पण बघा किती मस्त आहेत. याच्यासोबत हा एक साईडला असा हा छोटासा असा रिमोटसारखा आहे आणि तिथे आपण त्याचे जे इफेक्ट्स आहेत ना ते पण चेंज करू शकतो. आणि याचं जो थिकनेस आहे जी वायरची ती पण खूप मस्त आहे. या लाईट्स घेताना तुम्ही क्वालिटी व्यवस्थित चेक करूनच घ्या, नाहीतर काय होतं ना एकाच लाईट्सचे खूप सारे प्रकार असतात आणि त्याच्यामुळे कधीकधी डुप्लिकेट किंवा लो क्वालिटीच्या लाईट्स असतील ना तर त्या तुम्ही आणल्यासुद्धा कधीकधी खराब होऊन जातात. तर आणखीन हा एक प्रकार मला आवडलेला तो म्हणजे की उभ्याच माळा आहेत या कॉपर लाईट्स, ज्या आपल्या राईस लाईट्स येतात ना त्याच्या उभ्या माळा आहेत. पण ह्या खूप नाजूक आहेत, म्हणजे लावतानासुद्धा नाजूक होतात खूप आणि काढतानासुद्धा, पण दिसायला खूपच सुंदर दिसतील. म्हणजे याचे लाईट्स बघा किती ब्राईट असे लाईट्स आहेत त्याचे. आणि लावल्यानंतर आहे ना कधी कधी बघा आपल्या ज्या जाड वायर असतात तर त्या जेव्हा बंद असतात ना लाईट्स तेव्हा खूप खराब दिसतात. तर ह्या अगदी नाजूक अशा लाईट्स आहेत की ज्या तुम्ही सोडल्यात ना अशा माळा उभ्या तर त्या दिसणारच नाही. त्याला वरती बघा अँगल दिलेले आहेत म्हणजे अडकवण्यासाठी पण. तर अशा प्रकारच्या लाईट्स मी काय काय मागवल्या होत्या. काही आवडल्या काही नाही आवडल्या, त्या मी रिटर्नसुद्धा केल्या. आणि ही एक सेम लाईट त्याच्यामध्ये मी मागवली होती, ही मी मिंत्रावरून मागवली होती. म्हणजे ती कॉपर लाईट आहे आणि ही प्रॉपर म्हणजे म्हणतात ना सिल्वर कलरचं आहे ही वायर याची. तर ही मला तेवढी आवडली नाही, कारण ह्याची एक लाईट होती ना ती बंद होती याच्यामध्ये आणि बरोबर बसतही नव्हत्या लाईट्स. तर ह्या लाईट्स मला रिटर्न करायच्या होत्या, पण रिटर्न करेपर्यंत त्याची जी रिटर्न विंडो आहे ना ती पण बंद झाली. तर बघा असाही प्रकार होऊ शकतो आपल्यासोबत. तर म्हणून लगेचच आता हा पूर्ण जो बंच आहे ना ते एकत्र याच्यामध्ये आपल्याला कळत नाही की सगळ्या लाईट्स पेटत आहेत की नाही पेटत आहेत. तर म्हणून व्यवस्थित बघूनच तुम्ही गोष्टी घ्या. तर अशा प्रकारे बघा लाईट्स ज्या क्रिस्टल लाईट्स आहेत आणि पाईपच्या लाईट्स आहेत ना त्या मी इथे बाहेरच्या गॅलरीमध्ये लावल्या आहेत आणि ह्या रात्री कशा दिसत आहेत ते पण तुम्हाला बघायची एक्साइटमेंट असेल ना तर चला बघूया. दुसरी गोष्ट जी मी खूप मला आवडली मागवल्यानंतर तर ती म्हणजे की मला ना मशीनचं म्हणजे आपली जी वॉशिंग मशीन आहे तिचं कवर हवं होतं.
कारण माझ्या वॉशिंग मशीनचा कवर आहे तो असा म्हणजे कलर जो आहे तो असा डार्क ग्रे कलरचा आहे आणि मला व्हाईट कलरचं काहीतरी हवं होतं त्याच्यासाठी. तर अशा प्रकारे बघा, आपल्याकडे ज्या म्हणजे कंपनीची मशीन आहे तर त्या कंपनीचं नाव आणि तुमच्या मशीनची साईज म्हणजे कॅपॅसिटी हे टाकून तुम्ही सर्च केलं ना तर तुम्हाला खूप सारे कवर्सचे ऑप्शन मिळतात. आणि जसं आपल्या मशीनचं सगळं आहे म्हणजे पाईप कुठे आहे किंवा काय वायर कुठून निघते तर त्या बाजूला ना बरोबर तिथे कटआउट्स दिलेले असतात. तर मशीन अशा प्रकारे बघा, पॅनल जे आहे मशीनचं तिथे प्लास्टिकचं पॅनल त्यांनी दिलेलं आहे. तर खूप मस्त हे कवर खूप छान निघालं आणि अगदी परफेक्ट असं माझ्या मशीनला बसलं. काय होतं माहिती आहे का, इथे बोरिंगच्या पाण्याचा वापर होतो त्याच्यामुळे बऱ्याचदा मशीनला साईडने पूर्ण रस्ट पकडते. तर अशा प्रकारचे कवर्स असतील ना तर मशीन आपल्या खूप सेफ राहतात आणि अगदी नव्या कोऱ्या दिसतात. त्याला बघा साईडला अशा प्रकारे झिप आहे जे आपल्याला मशीन जेव्हा आपण वापर करणार तेव्हा अशा प्रकारे हे कवर आपल्याला काढायचे. आणि वरती जे बटन्स आहेत तिथे बटन्सच्या इथे सुद्धा त्यांनी बघा हे प्लास्टिकचं वरती पॅनल दिलं आहे ज्यामुळे आपले बटन्ससुद्धा ओले होणार नाहीत किंवा खराब होणार नाहीत. तर अशा प्रकारे या छोट्या छोट्याच गोष्टी आहेत पण आपल्या वस्तूंना मेंटेन ठेवण्यासाठी ह्या वस्तू खूप हातभार लावतात. आणि काय होतं ना, जेव्हा सेल असतात किंवा काही फेस्टिव्ह ऑफर्स असतात तर तेव्हा तुम्हाला बऱ्यापैकी अशा गोष्टींवरती ना डिस्काउंट मिळतो. आणि ऑनलाईनचं सगळ्यात बेस्ट पार्ट हा आहे की तुम्हाला समजा फिटिंग व्यवस्थित झाली नाही किंवा वस्तू व्यवस्थित आली नाही तर तुम्ही ती रिटर्नसुद्धा करू शकतात. तर आणखीन एक मला छान आवडलेली अशी गोष्ट ती म्हणजे की आता जो आपला दिवाळी सण येतो आहे त्यासाठी आपल्याला लागणारी अशी छान गोष्ट आहे. हा जो ब्रँड आहे ना बेहोमा, याच्या आधीसुद्धा मी बऱ्याचशा गोष्टी ऑर्डर केल्या होत्या आणि त्यांची क्वालिटी खूप छान आहे. तर त्याच्यामुळे पुन्हा मी ही एक गोष्ट मागवली ती म्हणजे की हे उरली पात्र. तर हे बऱ्यापैकी मोठं असं उरली पात्र आहे आणि याला साईडला जे काम केलं आहे ना, जी डिझाईन आहे ती बघा किती सुंदर अशी डिझाईन आहे याची. ह्याला खाली असं छान असा हा बेस आहे ज्याच्यामुळे भांडं हलणार पण नाही. तर जेव्हा दिवाळीच्या वेळेला तुम्ही ह्याच्यामध्ये छान पाणी भराल, फुलं ठेवाल, फुलांची सजावट कराल एंट्रीला किंवा आपल्या घरामध्ये, तेव्हा अगदी म्हणजे म्हणतात ना की जे एस्थेटिक असं जे म्हटलं जातं ना आता, तर तसं दिसणार आहे. तर खूप सुंदर असं हे उरली पात्र आले आणि याची शाईनसुद्धा जात नाही. ही जी क्वालिटी आहे ना ही मी खूप वेळा वापरलेली आहे बेहोमाची. तर अशा काही गोष्टी होत्या ऑर्डर केलेल्या आणि ज्या मला आवडल्या सणांच्या हिशोबाने, तर म्हणून त्या तुमच्यासोबत शेअर केल्या. आत्ता जरी तुम्हाला मिळालं नाही, कारण आता कसं आहे आता आपण फेस्टिवल्सच्या वेळेला ऑर्डर करायला गेलं ना तर वस्तू लवकर येत नाहीत. तर तुम्ही मध्ये इन बिटवीन मागवून ठेवा, जेव्हा पण पुढचे काही सण येतील तर तेव्हा तुम्हाला वापरता येतील. पण फेस्टिवल्सच्या वेळेला जे ऑफर्स असतात ना त्याच्यामध्ये आपल्याला बराच फरक पडतो. तर इथला जो हा सेक्शन आहे ना तर हा पण पूर्ण पूर्ण क्लीन करून घेते. हा जो एक ड्रॉवर आहे एवढा छोटा ड्रॉवर आहे पण हा माझा एवढा कामाचा ड्रॉवर आहे ना की अगदी सगळ्या माझ्या गोष्टी आहेत ना हँडी त्या मला इथे मिळतात. हे जे सगळे ऑर्गनायझर्स आहेत हे मी आधीच मागच्या वर्षीच ऑर्डर केले होते आणि त्याचा तुम्हाला व्हिडिओसुद्धा शेअर केला होता. तर अशा प्रकारे जर ऑर्गनायझर्स आपण ठेवले ना ड्रॉअर्समध्ये तर ड्रॉअरमध्ये सगळ्या गोष्टी एका ठिकाणी मिक्सिंग होत नाहीत. नाही तर कधी कधी काय होतं, तुम्ही ड्रॉअरमध्ये फक्त डंप करत जातात सगळ्या गोष्टी. मग जेव्हा एखादी गोष्ट जरी हवी असेल ना तर अख्खा ड्रॉवर उपसावा लागतो, तेव्हा आपल्याला कुठे जाऊन ती गोष्ट मिळते. तर म्हणून तुम्ही असं सगळं व्यवस्थित सॅग्रिगेट करून ठेवलं तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट जी पण तुम्हाला लागते ती अगदी इझिली तुमचा त्याच्यामध्ये वेळ वाचतो. आपल्याला ठेवायला थोडासा वेळ लागतो, सॅग्रिगेट करायला वेळ लागतो, पण कामाच्या वेळेला ती गोष्ट म्हणजे जी कामाची गोष्ट आहे ती तुम्हाला नक्कीच मिळेल. तर इथे बघा मी माझे मोठे छोटे सगळे स्टॅपलर, त्यांच्या पिना, त्यानंतर गार्डनिंगचे काही वस्तू आहेत त्या इथे ठेवते. छोटे छोटे आपल्याला किचनमध्ये कधी कधी पॅकिंगसाठी रब्बर लागतात, त्यानंतर त्या क्लिप्स लागतात तर त्या मी इथे ठेवते. त्यानंतर जे काही रेस्टॉरंटचे पॅम्पलेट्स आहेत, त्यानंतर हे जे स्टिकर्स आहेत ते मी इथे ठेवते. म्हणजे किचनसाठी लागणाऱ्या ज्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या मी इथे सगळ्या ठेवते. त्यामुळे अगदी हा मला खूप कामाचा असा मी म्हणेन हा ड्रॉवर आहे. त्याच्याच खाली हा दुसरा जो ड्रॉवर आहे ना बघा कसा झाला आहे, म्हणजे लावल्यानंतर सुंदर दिसतंय बघा. आता लावल्यानंतर कसं सगळं छान दिसतंय. ते इथे सगळं जे ओव्हनचं वगैरे सामान आहे बेकिंगचं वगैरे तर ते मी इथे ठेवते. आणि बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी आहेत पण बघा साफसफाई केली आणि ऑर्गनाईज ठेवलं तर किती सुंदर वाटतं.
आणि खूप हँडी पण पडतं ते. तसंच किचनचं ना आता मी सगळं काही काढलं नव्हतं, म्हणजे आता मागच्याच वेळेला म्हणजे नवरात्रीच्या आधीच सगळं किचन पूर्ण क्लीन केलं होतं, डीप क्लिनिंग केलं होतं. तर म्हणून आता फक्त वरचेवर काही ना काही कप्पे पुसून आतलं जे काही एक्स्ट्राचं सामान आहे ते काढून घेते. तर अशा प्रकारे माझी सगळी कामं सुरू आहेत. तुमचं काय सुरू आहे दिवाळीचं ते पण मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.